नमस्कार मंडळी, वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अखेर गणरायाला आपण निरोप दिलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला तर आपल्या रुटीनकडे वळूया. वात्रटिका आणि या वात्रटाईनमध्ये आपलं स्वागत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक मोठी बडबड केली अमेरिकेत जाऊन आणि आरक्षणाच्या विरोधात ते बोललेले आहेत. इथं वातावरण पेटलं आहे आरक्षणावरनं. राहुल गांधी बोलत आहेत आरक्षणाची गरज नाही आहे. पूर्वी आठवत असेल शरद पवारही बोलून गेलेत की OBCमधून मराठा आरक्षण देणं शक्य नाही. पण हे राजकारण आहे शेवटी. पण झालं आहे काय की शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी एक घोषणा करून टाकली की राहुल गांधींची जीभ छाटून आणेल त्याला मी 11 लाखाचं बक्षीस देईन. त्याच्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे हे सुद्धा म्हणले जीभ छाटायचं काही गरज नाही आहे, पण त्यांच्या जिभेला चटके द्या. तर हे या थराचं राजकारण आता सुरू आहे आणि हीच आजच्या आपल्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. शीर्षक आहे संस्कारांना फाटा, पप्पूची जीभ छाटा. संस्कारांना फाटा, पप्पूची जीभ छाटा. प्रतिनिधी कोणत्या पक्षाचा हा तर गौण मुद्दा आहे. प्रतिनिधी कोणत्या पक्षाचा हा तर गौण मुद्दा आहे. असंस्कारित महाभाग सत्ताधाऱ्यांकडं सुद्धा आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातला संजय असाच बडबडला. खूप संजय आहेत. संजय राऊत आहेत, संजय शिरसाट आहेत, संजय बांगर आहेत आणि हे संजय गायकवाड. मुख्यमंत्र्यांच्या पक्षातला संजय असाच बडबडला. बोलताना तोल गेला, शिव्याशाप देताना गडबडला. थेट बक्षीस जाहीर केले पप्पूची जीभ छाटणाऱ्याला. थेट बक्षीस जाहीर केले पप्पूची जीभ छाटणाऱ्याला. काँग्रेस नेत्याचा भरकटलेला पतंग काटणाऱ्याला. आधीच नाव संजय, ताळतंत्र सुटलेला असणारच. शिव्या शापांचा खजिना तर फुटलेला दिसणारच. शेवटी काय, पप्पूविषयी बोललं की बिघाडीवाले फणा काढतात. जी महाविकास आघाडी आहे त्यांना फार वाईट वाटतं राहुल गांधींविषयी बोललं की. पप्पूविषयी बोललं की बिघाडीवाले फणा काढतात. मोदीं शहांविषयी गलिच्छ भाषेत पावत्या फाडतात. राजकारण तर एकाला काढावं दुसऱ्याला झाकावं. राजकारण कसं चाललंय? राजकारण तर एकाला काढावं दुसऱ्याला झाकावं. सुसंस्कृत शहाण्यानं कपाळ करंट्यांपुढं वाकावं. मंडळी, ही होती आजची आपली छोटीशी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.